आरक्षणासाठी क्रांती चौकात उपोषण. परवानगी नाकारल्यानंतर आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात. मराठा समाजाला कायदेशीर, घटनात्मक आणि न्यायालयीन कसोटीवर टिकणारे शाश्वत आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने रविवारी क्रांती चौकात उपोषण सुरू करण्यात आले. पोलिसांनी आंदोलनास परवानगी नाकारली असतानाही राजेंद्र दाते यांनी उपोषण सुरू केले. मात्र दुपारी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. मराठा समाजाला कायदेशीर टिकणारे आरक्षण द्यावे आणि इतर मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाने उपोषण करणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र पोलीस प्रशासनाने शनिवारी रात्री नोटीस बजावत परवानगी नाकारली होती. त्यानंतर रविवारी सकाळी प्राध्यापक माणिकराव शिंदे, योगेश शेळके, सुनील कोटकर, अमित जाधव, नंदू गोरड यांनी आंदोलन, तर ज्येष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते यांनी उपोषण सुरू केले. उपोषणस्थळी पोलिसांचा बंदोबस्त होता. दुपारी 1:30च्या दरम्यान पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेत क्रांती चौक पोलीस ठाण्यात नेले. त्यामुळे आंदोलनाची सांगता करण्यात आली. मराठा समाजाने आरक्षणासाठी लोकशाही मार्गाने संघर्ष केला, मात्र शाश्वत आरक्षण मिळालेले नाही. हैदराबाद गॅझेटियरच्या आधारे मराठा कुणबी नोंद अथवा वंशावळ नसलेल्या मराठा बांधवांना कुणबी जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र देण्याबाबत शासनाने भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी आंदोलकांनी केली. तसेच एसईबीसी प्रवर्गाला ओबीसी प्रमाणे शिक्षण, नोकरी, शिष्यवृत्ती, शुल्क सवलत व शासकीय योजनांचा लाभ द्यावा. आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत. सारथी संस्थेला 5,000 कोटी तर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला 10,000 कोटींचा निधी द्यावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. परंतु आता उपोषण करायची जागा नसल्यामुळे आम्हाला या ठिकाणी परवानगी दिल्यानंतर लोकशाही पद्धतीने आम्हाला रिटर्न करण्यासाठी घेऊन जावं लागेल. लोकशाही पद्धतीने आहे तुम्हाला पोलिसांच्या सोयीसाठी, नागरिकांच्या सोयीसाठी हे ठिकाण तुम्हालाही माहिती आहे, गर्दीचं आहे, वाहतुकीचं आहे, तुम्हाला इथं करू नये आमची विनंती आहे. तुम्ही विभागीय आयुक्त करावं, तिथं तुम्हाला परवानगी नाकारण्यात आलेली आहे. तुम्ही आम्हालाही सहकार्य करून तिथे बसवून एवढी आमची मागणी. सर मला काय म्हणायचं आहे, जागा रिकामी आहे सर, पब्लिकला त्रास नाही होणार सर. कारण त्याच्या बरीच कारण आहे. बाकीचे लोक सर बसले ना उपोषणाला सर, त्यांना कशी काय परमिशन सर ऐका आम्हाला सरकारला वड बोललेलं आहे. आम्हाला पाहिजे.